गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. सगळ्यांना माझा आवाज येतोय? जरा चॅट बॉक्समध्ये सांगा. ओके, तर मी स्क्रीन शेअर करते. मला एकदा सांगा, स्क्रीन सुद्धा सगळ्यांना विजिबल आहे का? स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे? ओके, थँक्यू. तर लेट स्टार्ट. आपण स्टार्ट करूया. तर टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट लेसन नंबर 11. आपण लेसन नंबर 11 स्टार्ट करतोय. सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, तर लेसनचं नाव काय? सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम. तर सेल स्ट्रक्चर म्हणजे काय मराठीत? पेशी रचना. मायक्रो ऑर्गॅनिझम्स सूक्ष्मजीव. सगळ्यांना माहित आहेत ना मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आणि सेल स्ट्रक्चर. तर आपल्याला या लेसन मध्ये स्टडी करायचं नक्की सेल म्हणजे काय, सेलचं स्ट्रक्चर कसं असतं, कुठले कुठले टाईपचे सेल्स असतात, आणि मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय, ते मायक्रो ऑर्गॅनिझम कसे आपण आयडेंटिफाय करायचे, त्यांना कसं आपण बघू शकतो, कशाच्या सहाय्याने आपण मायक्रो ऑर्गॅनिझम बघू शकतो, ते सगळं या लेसन मध्ये काय केलंय, एक्सप्लेन केलंय. ओके, तर आपण ते डिटेलमध्ये काय करायचं, स्टडी करणार आहोत. ओके, सगळ्यांना कळालं? तर सगळेजण मला सांगा, माझा आवाज क्लिअर येतोय ना? ओके. Cell structure and microorganism. Let's recall. What is the name of the minute component of which the body of living organism is made? आता तुम्हाला माहित आहे का, आपलं जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, म्हणजे सगळे जे आपले सजीव आहेत, आपण सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहोत ना, प्लांट आणि अॅनिमल सुद्धा. तर आपले जे बॉडी पार्ट्स आहेत ते कशाने बनलेले आहे, तुम्हाला माहित आहे का नक्की? कुठल्या मायनेट कंपोनंटनी बनलेलं आहे, कुठल्या छोट्या छोट्या कंपोनंटनी बनलेलं आहे, ते सगळ्यांना माहित आहे का? इज द नंबर ऑफ दी स्मॉलेस्ट युनिट द सेम इन द बॉडीज ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम? तर हे जे कंपोनंट्स आहेत ते सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये सेम आहेत का? जे स्मॉलेस्ट युनिट्स आहेत, हे स्मॉलेस्ट जे कंपोनंट्स आहेत ज्याच्याने आपली बॉडी तयार झाली. ओके, तर ते सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये सेम आहेत का? तर आपल्याला या क्वेश्चनचा आन्सर या लेसन मध्ये कळणार आहे. ओके, तर बघा, सेल. आता जी आपली बॉडी आहे, आता त्यांनी विचारलं ना, आपली बॉडी आहे ती कुठल्या मायनेट कंपोनंटनी बनलेली आहे, तर कुठल्या कंपोनंटनी बनलेली आहे? सेल. ओके, तर म्हणजे काय? सेलनी बनलेली आहे. सेल म्हणजे काय? पेशी. ओके, तर तुम्ही कधी ऐकलं असेल की डॉक्टरनी वगैरे सांगितलं असेल की तुमच्यामध्ये जे व्हाईट पेशी आहेत ते कमी झाल्या आहेत. ओके, असं तुम्ही ऐकलं असेल ना? तर नक्की आता ते सेल म्हणजे काय, ते पेशी म्हणजे काय, ते आपण या लेसन मध्ये काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. ओके, तर वी हॅव लर्न दॅट cellular organization is the primary characteristics of all the living organism. ओके, तर आता हे जे सेल्युलर ऑर्गनायझेशन आहे म्हणजे काय, जे सेलची रचना आहे, ऑर्गनायझेशन म्हणजे काय, त्यांची रचना, म्हणजे ते कसं बनलंय, आपल्या आपल्या बॉडीमध्ये सेल कसे बनलेत, तर त्याची रचना, हे काय लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं काय आहे, एक प्रमुख लक्षण आहे. ओके, and that the cell is and that the cell is the fundamental structural and functional unit of living organism. तर आपले जे सेल आहे, सेल म्हणजे काय, सेल इज द फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आपली बॉडी जे काही फंक्शन करते, आपल्या बॉडीचं जे काही स्ट्रक्चर आहे, जे काही फंक्शन करते, ते कशाने तयार झालेलं आहे, सेलनी तयार झालेलं आहे. ओके, म्हणजे काय बघा, सगळ्यात पहिले आपल्या बॉडीमध्ये काय तयार झालंय, सेल. छोट्या छोट्या पेशी तयार झाल्या, सेल तयार झाले, ते सेल सगळे एकत्र जॉईन झाले. तर जॉईन झाल्यानंतर काय तयार झाले, बॉडी तयार झाले. ओके, तर पहिले काय आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये काय तयार झाले, सेल, छोटे छोटे जे पेशी आहेत ते तयार झालेत. ओके, तर पेशी हा सजीवांचा, सर्व सजीवांचा रचनात्मक आणि कार्यात्मक असा मूलभूत घटक आहे. ओके,
कळालं सगळ्यांना? सेल, सेल काय आहे? हा सेल इज द फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके. सगळ्यांना कळालं फर्स्ट सेल म्हणजे काय? ओके. तर नेक्स्ट बघा, कम्प्लीट द फॉलो चार्ट. आता इथे तुम्हाला तो चार्ट दिलाय, तर बघा तो आपल्याला कम्प्लीट करायचा. तर बघा पहिले काय असणार आहे, वर्ड्स बनायच्या आधी तुम्ही काय करतात, वर्ड्स कशाचे बनतात, लेटरचे बनतात ना. पहिले ए बी सी डी हे जे लेटर असतात त्याचं काय बनतं, वर्ड्स बनतं. ओके. नंतर वर्ड्स, जर तुम्ही वर्ड्स सगळे एकत्र केले, ओके, वर्ड्स वर्ड्स तुम्ही सगळे एकत्र केले, कंबाईन केले, तर त्याचं काय बनतं, सेंटेन्सेस बनतात. काय बनतात, सेंटेन्सेस बनतात. परत तुम्ही सेंटेन्सेस सगळे काय केले, एकत्र केले, कंबाईन केले, तर काय बनतं त्याचं, पॅराग्राफ बनतो. काय बनतो, पॅराग्राफ बनतो. आणि असं पॅराग्राफ सगळे तुम्ही कंबाईन केले तर त्याचं काय बनतं, चॅप्टर बनतो. आणि चॅप्टर सगळे कंबाईन केले त्याचं काय बनतं, बुक बनतं. ओके. तर बघा इथे पहिले काय असतं, अक्षरे असतात. ओके. जे अक्षरे असतात ना, अ आ इ, ते अक्षरे पहिले असतात. त्याच्यानंतर काय बनतात, शब्द बनतात. वर्ड्स म्हणजे काय, शब्द बनतात. शब्द बनल्यानंतर त्याचे काय असतात, सगळे शब्द तुम्ही एकत्र लिहिले तर त्याचे काय तयार होतात, वाक्य तयार होतात. सेंटेन्सेस म्हणजे वाक्य. आणि जे वाक्य तुम्ही जर एकत्र केले तर त्याचा काय तयार होतो, पॅरेग्राफ मध्ये परिच्छेद. जो परिच्छेद असतो तो तयार होतो. नंतर त्याचा पाठ तयार होतो म्हणजे धडा. आणि धडा तयार झाल्यानंतर त्याचं बुक तयार होतो. तसंच आपलं सेलचं, आपल्या बॉडीचं पण तसंच आहे. जसं आता बुक कसं तयार होतं त्यांनी सांगितलं ना, तसं आपले बॉडी पार्ट्स कसे तयार होतात, आपली फुल बॉडी कशी तयार होते ते त्यांनी सांगितलं. ओके. तर वी सी द स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन ऑफ ए बुक इन अबाव फ्लो चार्ट. तर आपण या फ्लो चार्ट मध्ये काय बघितलं की बुकचं स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन कसं असतं, म्हणजे बुकची रचना कशी केली, बुक कसं तयार होतं ते त्यांनी आपल्याला सांगितले. तसंच सिमिलरली देअर आर ऑर्गनायझेशनल लेवल्स इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तसंच आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये, आपल्या सजीवांमध्ये सुद्धा जे बॉडी आहे आपली, आपली बॉडी कशी तयार होते हे सुद्धा त्यांनी सांगितले. तर पहिले काय असतं आपल्या बॉडीमध्ये, काय कसं आपली बॉडी स्टार्ट होत, आपली बॉडी कशी बनते, पहिले काय बनतं, सेल्स. पहिले काय असतात, सेल्स. ओके. सेल्स जर कंबाईन झाले तर काय होतात, टिश्यू. ओके. टिश्यू बनतात. ओके. तर टिश्यू जर कंबाईन झाले तर त्याचं काय बनतं, ऑर्गन बनतं. काय बनतं, ऑर्गन. आता हे सगळे ऑर्गन एकत्र आले तर त्याचं काय बनतं, ऑर्गन सिस्टीम. ओके. आणि ऑर्गन सिस्टीम सगळे एकत्र आले तर काय बनतं, ऑर्गॅनिझम. ओके. तर जसं बुक कसं बनतं ते आपल्याला सांगितलं, तसं आपली बॉडी कशी बनते ते त्यांनी सांगितले. पहिले फर्स्ट काय असतं, सेल, देन टिश्यू, देन ऑर्गन, देन ऑर्गन सिस्टीम, देन ऑर्गॅनिझम. ओके. तर हे सगळं आपलं स्ट्रक्चरल, आपलं ऑर्गनायझेशन, आपलं स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन आहे, सेलचं ऑर्गनायझेशन आहे. ओके. सेल्स फ्रॉम Cells form the basis of structure and function of all organism. It is only with the help of cells that living organism carry out all the different life process. Okay. तर आपल्या सजीवांची सगळी जी कार्य असतात, सगळं काही फंक्शन वगैरे असतं, सगळं जे रचना म्हणजे आकार वगैरे, आपल्या बॉडी पार्टचा जो काही आकार वगैरे असतो, आता तुमचे डोळ्या, हाताचा जो आकार आहे, शेप आहे, आणि परत तुमची बॉडी जे काही ऍक्टिव्हिटी फंक्शन करते ते कशावर सगळं डिपेंड असतं, या सेलवर डिपेंड असतं. ओके. आणि या सेलच्या मदतीने तुमचं काय होतं, डिफरंट डिफरंट लाईफ प्रोसेस काय होतात, कॅरी आउट होतात म्हणजे होतात. जे आपलं आता डिफरंट डिफरंट लाईफ प्रोसेस म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल ब्रीदिंग, जे तुम्ही श्वास वगैरे घेता, ब्रीदिंग करता ना, तर ते कशामुळे होतं, या सेलमुळेच होतं. डायजेशन, जे आपलं अन्न पचन होतं, डायजेशनची जी प्रोसेस आहे ती सुद्धा सेलमुळेच होते. एक्सक्रिशन म्हणजे काय, जो आपल्या शरीरात न पचलेला बाहेर भाग असतो तो बाहेर टाकतो ना, ते सुद्धा कशाने होतं, या सेलमुळेच होतं. ओके. तर सेल आपल्याला कशामध्ये हेल्प करतं, की जे सगळे डिफरंट डिफरंट लाईफ प्रोसेस आहेत, म्हणजे सगळे जे प्रोसेस आहेत आपल्या बॉडी मधले, ओके, जसे एक्सक्रिशन, ब्रीदिंग आणि डायजेशन, हे सगळे प्रोसेस कॅरी आउट म्हणजे होण्यासाठी, चांगले म्हणजे घडून येण्यासाठी काय करतं, मदत करतं. ओके. कळालं सगळ्यांना हा पार्ट? फर्स्ट पार्ट कळाला सगळ्यांना? काय समजलं नाहीये? काय सांगितलं त्याच्यामध्ये?
की जर आपलं जे सेल बॉडी आहे ते कसं फॉर्म होतं, कसं बनतं आपली बॉडी. फर्स्ट काय असतात, सेल असतात. सेल नंतर काय असतात, टिश्यू बनतात. सगळे टिश्यू एकत्र आले तर ऑर्गन्स बनतात. ओके, ऑर्गन सगळे एकत्र आले तर ऑर्गन सिस्टीम बनते. आणि ऑर्गन सिस्टीम सगळे एकत्र आले तर ऑर्गॅनिझम बनतात. ओके, तर त्यांनी आपल्या जे बॉडी कशी बनते त्याचं काय सांगितलंय, ऑर्गनायझेशन लेवल सांगितले. ओके, नंतर त्यांनी काय सांगितलंय, सेल काय आहे, सेल फॉर्म द बेसिक स्ट्रक्चर बेसिस ऑफ द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे आपल्या सजीवांमध्ये सजीवांची सगळी जी रचना आहे आणि कार्य हे कोणावर डिपेंड असतं, सेलवर डिपेंड असतं. म्हणजे आपली जी बॉडी जे काही फंक्शन करते. ओके, आणि आपल्या बॉडीचा जो काही शेप आहे तो कशावर डिपेंड असतो, या सेलवर डिपेंड असतो. ओके, आणि हे सेल काय कशासाठी कशाला आपल्याला हेल्प करतात, की आपले जे सगळे लाईफ प्रोसेस आहेत, लाईफ प्रोसेस फॉर एक्झाम्पल ब्रीदिंग, श्वास घेणे, डायजेशन, अन्न पचन, हे सगळे जे आपले प्रोसेस आहेत बॉडीचे. ओके, ते हे कशामुळे होतात, या सेलच्या मदतीने काय होतात, घडून येतात. ओके, कळालं आता सगळ्यांना. कळालं का आता सगळ्यांना. ओके, नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट काय दिलंय बघा तुम्हाला इथे, यूज युअर ब्रेन पॉवर. ओके, जरा तुमचं डोकं लावायला सांगितलंय. बघूया आपण काय दिलंय. तर वेअर डू द लाईफ प्रोसेस ऑफ द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम टेक्स प्लेस. आता जे एक पेशीय सजीव असतात. ओके, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे एक पेशीय सजीव. ओके, तर त्याच्यामध्ये जी लाईफ प्रोसेस असते ते कुठे होतात, ते तुम्हाला क्वेश्चन विचारलंय. ओके, तर त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही फाइंड आउट करायचंय. ओके, तर बघा इथे तुम्हाला डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे, ऑर्गनायझेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके, तर जे आपले सजीवाची जी रचना कशी होते ते तिथं तुम्हाला सांगितलं. बघा पहिले काय असतं, सेल. बघा सेल कसे असतात, छोटे एकदम. ते तुम्हाला सांगितले सेल कसे, सेल दाखवले. नंतर सेल एकत्र आल्यावर काय होतं, टिश्यू होतात. ओके, टिश्यू एकत्र आल्यावर काय बनतं, ऑर्गन. जसं इथे लिव्हरचं दाखवलंय ना तुम्हाला, ऑर्गन, एक ऑर्गन बनला. कुठला पार्ट बनलाय, हा लिव्हर बनलाय. ओके, त्याच्यानंतर ऑर्गन नंतर काय बनलंय, ऑर्गन सिस्टीम. म्हणजे ही पूर्ण ऑर्गन सिस्टीम बनली. कुठली ऑर्गन सिस्टीम दाखवले यांनी, डायजेशनची दाखवली. बघा ऑर्गन सिस्टीम ती बनली. ओके, आणि ऑर्गन सिस्टीम एकत्र आली तर काय बनले, बॉडी बनली आपली. तर कळालं सगळ्यांना. तर असं हे डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन दिलंय तुम्हाला. हे एक्झाम मध्ये क्वेश्चन वगैरे येईल तर तुम्हाला हे सगळं डायग्राम काढून तुम्हाला एक्सप्लेन करायला लागेल. ओके, तर मराठीत बोलतात पहिले पेशी. पेशी नंतर काय बनतं, उती. ओके, उती नंतर काय बनतं, इंद्रिय. इंद्रिय नंतर काय बनतं, इंद्रिय संस्था, आणि नंतर शरीर. ओके, ते सजीवातलं संघटन त्यांनी दाखवलंय. कळालं सगळ्यांना. ओके, सगळ्यांना कळालं. चला आता नेक्स्ट पार्ट आपण बघूया. तर तुम्हाला एक इथे सायंटिस्टची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता या इथे आपल्याला एक सायंटिस्ट म्हणजे ज्यांनी सेलचा शोध लावला, कोणी सेल इन्व्हाइट केलं, त्या सायंटिस्टचा आपल्याला इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओके, सेलचा शोध कोणी लावला, पेशीचा शोध कोणी लावला ते आपल्याला सांगितलंय. ग्रेट सायंटिस्ट इन 1665, अ सायंटिस्ट रॉबर्ट हुक. ओके, कुठले सायंटिस्ट आहे, रॉबर्ट हुक. ओके, ऑब्झर्व अ थिन सेक्शन ऑफ कोर अंडर अ मायक्रोस्कोप. तर त्यांनी काय केलं, पहिले झाडाचा एकदम पातळ काप घेतला. ओके, झाडाचा एकदम पातळ काप घेतला तो आणि मायक्रोस्कोपच्या खाली ठेवला. ओके, सूक्ष्मदर्शिका बोलतात त्याला, मायक्रोस्कोपला मराठीत, त्या मायक्रोस्कोपच्या खाली ठेवला. इन दिस सेक्शन ही सॉ हेक्झागोनल कंपोनंट्स, सॉरी हेक्झागोनल कंपार्टमेंट्स लाईक दोज ऑफ अ बी हाईव्ह. आता त्यांना जेव्हा त्यांनी तो सेक्शन, तो जो थिन सेक्शन काय केला, कॉर्कचा कशाखाली ठेवला, मायक्रोस्कोपच्या खाली ठेवला. तर त्यांना काय दिसलं, हेक्झागोनल शेप दिसले, हेक्झागोनलचे कंपार्टमेंट दिसले. जसे हनी बी माहितीये ना, हनी बीचे जसं हे असतं हनी कॉम, सगळ्यांना माहित असेल हनी कॉम. तर हे हनी कॉमचं स्ट्रक्चर कसं असतं,
हेक्झागोनल असतं ना, तर तसं त्यांना त्या कॉर्कचं जे कॉर्क ज्याने सेक्शन घेतलं होतं ते सुद्धा त्यांना हेक्झागोनल कंपार्टमेंट सारखं दिसलं. ओके. तर ही नेम दोज कंपार्टमेंट सेल. तर त्या कंपार्टमेंटला त्यांनी काय दिलं, कप्प्यांना काय नाव दिलं त्यांनी, सेल. काय नाव दिलं, सेल. ओके. द दिस टर्म इज डिराइव फ्रॉम द लॅटिन वर्ड सेला विच मीन्स स्मॉल रूम. तर हा वर्ड काय, सेल हा वर्ड काय, लॅटिन वर्ड आहे. हा काय, लॅटिन वर्ड आहे. आणि त्याचा मिनिंग म्हणजे काय, लहान खोली. काय, स्मॉल रूम म्हणजे छोटी खोली नाही तर छोटी रूम असं त्यांनी सांगितलं. ओके. सगळ्यांना कळालं रॉबर्ट हुकनी काय घेतलं आणि त्यांनी कसा शोध लावला. फर्स्ट पॅरा कळाला सगळ्यांना. ओके. चला त्याच्यानंतर कुठल्या सायंटिस्टने अजून त्याच्यामध्ये काही इम्प्रुव्हमेंट केली ते आपण बघूया. ओके. तर नंतर बघा, इन 1838 टू सायंटिस्ट एम जे एम जे शायलेंड. ओके. एम जे शायलेडेन. ओके, शायलेडेन अँड थिओडोर. एम जे शायलेडेन अँड थिओडोर अँड कोण अजून एक आहे, स्वॅच. ओके. तर हे जे आहेत त्यांनी काय केलं, फॉर्म्युलेटेड अ थेअरी अबाउट सेल्युलर स्ट्रक्चर विच स्टेटेड. तर त्यांनी एक थेअरी काढली, एक सिद्धांत मांडला त्यांनी कशाबद्दल, सेल बद्दल. ओके. त्यांनी काय सांगितलं सेल बद्दल, तर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल. तर त्यांनी काय सांगितलं, हे सगळे जे ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, जे सजीव आहेत ते कशापासून बनलेले असतात, सेल पासून बनलेले असतात. ओके. अँड सेल इज अ फंडामेंटल कॉम्पोनंट ऑफ दी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हा आणि हा जो सेल आहे त्यांचा काय, एक पायाभूत घटक आहे, म्हणजे त्यांच्यामधला एक फंडामेंटल कॉम्पोनंट आहे. ओके. इन 1885 रुडोल्फ विच्रो विर्चो. ओके, सॉरी. इन 1885 रुडोल्फ विर्चो stated that all cells are formed from free existing cell. ओके. आणि जो दुसरा अजून एक 1885 मध्ये एक सायंटिस्ट आला, त्यांनी काय सांगितलं, रुडॉल्ट विर्शॉ, त्यांनी काय सांगितलं की जे सेल तयार होतात बॉडीमध्ये ते कसे तयार होतात, ऑलरेडी आधी जे जुने सेल असतात त्याच्यापासूनच नवीन सेल तयार होतात. ओके. नवीन सेल काय असे वेगळे तयार होत नाही, जे आपल्या शरीरामध्ये जे जुने सेल असतात त्याच्यापासूनच न्यू सेल काय होतात, तयार होतात. ओके. सगळ्यांना कळालं आता सेलची जी इथे थेअरी सांगितली आहे ते सगळ्यांना कळालं का, कसं सेलचं डिस्कवर कसं झालं, कोणी इन्व्हेंट केलं. तर सगळे रॉबर्ट हुक. कोणी सेलचं इन्व्हेन्शन कोणी केलं, रॉबर्ट हुक. तर सगळ्यांनी हे लक्षात ठेवायचंय. ओके. सेकंड पॅरेग्राफ मध्ये काय सांगितलंय त्यांनी, जे दोन सायंटिस्ट होते, कोण सायंटिस्ट होते, श्लायडेन आणि थिओडोर. हे जे दोन सायंटिस्ट होते त्यांनी काय स्टेटमेंट दिलं, की जे हे सेल आहे, हे जे सगळे सॉरी, त्यांनी काय स्टेटमेंट दिलं की आपण जे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ते सेल पासून बनलेला असतो आणि आपल्यामध्ये सेल हा एकदम इम्पॉर्टंट कंपोनंट आहे. म्हणजे जर सेल नसेल तर आपण नाही, जर सेलच नसेल तर आपलं बॉडी कसं तयार होणार. त्याच्यामुळे सेल हा काय आपल्यातला एकदम म्हणजे एकदम फंडामेंटल कंपोनंट आहे. ओके. आणि जो अजून एक 1885 मध्ये जो सायंटिस्ट आला, रुडॉल्फ विरशॉ, त्यांनी काय सांगितलं की जे सेल तयार होतात ना ते काय दुसऱ्या कोणाकडनं तयार नाही होत, आपल्या बॉडीमध्ये ऑलरेडी जे जुने सेल असतात त्याचेच रिकवर होऊन त्याच्यावर म्हणजे तेच रिकवर होऊन न्यू सेल बनतात. ओके. कळालं सगळ्यांना. ज्यांना कळाला नव्हता सेकंड पॅराग्राफ त्यांना कळाला का. ओके. चला आपण नेक्स्ट पेज वर जाऊया. आता आपण बघितलं सेल काय आहे ते सगळं आपण बघितलं. सेल इज अ स्ट्रक्चरल फंडामेंटल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता हे सेल आपण कसं मेजर करायचं, आता हे एवढे छोटे सेल्स असतात ना, आता त्याला मेजर करण्यासाठी काहीतरी लागेल ना आपल्याला. जसं आपण जे सगळे आपले
जे आपले हे होते, काय बोलतात मेजर, काय बोलतात, फंडामेंटल जे क्वांटिटीज होते आपले आपले जे डिस्टन्स वगैरे ते मेजर करतो ना आपण, ते कशामध्ये मेजर करतो, त्याचे डिफरंट डिफरंट युनिट आहेत ना. तसंच आता हे सेल आपल्याला ऑब्झर्व करण्यासाठी आणि मेजर करण्यासाठी कशाचा यूज करतो, कंपाऊंड मायक्रोस्कोप. कशाचा, मायक्रोस्कोपचा. ओके. तर बघा, इन 1673 अँटॉन व्हॅन अँटन लॉन लुवेनॉक. ओके, लुवेनॉक, अँटॉन व्हॅन लुवेनॉक यांनी काय केलं, असेम असेंबल व्हेरियस लेन्सेस टू कन्स्ट्रक्ट अ मायक्रोस्कोप. तर त्यांनी काय केलं, वेगळे वेगळे जे लेन्सेस होते, जे भिंग होते, ते सगळे एकत्र केले आणि त्याचा काय बनवला, मायक्रोस्कोप बनवला, सूक्ष्म दर्शक त्यांनी बनवलं. ही वॉज द फर्स्ट टू ऑब्झर्व लिव्ह बॅक्टेरियल लाईव्ह बॅक्टेरियल अँड प्रोटोझोन सेल्स अंडर द मायक्रोस्कोप. आणि हे सगळ्यात पहिले कोण होते, सायंटिस्ट होते. त्यांनी काय केलं, जिवंत पेशी काय बघितले या मायक्रोस्कोपच्या खाली त्यांनी ऑब्झर्व केले. जे प्रोटोझोआ, म्हणजे जे प्रोटोझोआ आणि बॅक्टेरिया असतात ना, सगळ्यात ते बॅक्टेरिया आपल्याला दिसतात का, नाही दिसत, तर ते मायक्रोस्कोप मधून दिसतात. तर हे जे सगळ्यात पहिले सायंटिस्ट होते त्यांनी काय केलं, या मायक्रोस्कोपच्या अंडर ते ऑब्झर्व केले जिवंत बॅक्टेरिया आणि प्रोटोझोआ सेल्स. ओके. Cells are extremely minute in a size. We cannot see cells with a naked eye. Micrometer and nanometer are the units used for the measuring their size. बघा, हे जे सेल्स असतात आपल्या बॉडी मधले, जे सेल्स असतात ते एकदम छोटे असतात, एकदम सूक्ष्म असतात, एकदम छोटे असतात. मायनेट म्हणजे एकदम छोटे. ओके. ते आपल्या साध्या डोळ्याने आपल्याला काही दिसत नाही. जसे तुम्हाला बॅक्टेरिया, कुठल्याही वस्तूवर कशावर बॅक्टेरिया असेल ते तुम्हाला दिसतात का तुमच्या डोळ्यांनी, नाही दिसत. तसेच हे जे सेल्स असतात ते सुद्धा आपल्या साध्या डोळ्यांनी आपल्याला काही दिसत नाही. त्याच्यासाठी काय यूज करायला लागतं, आपल्याला मायक्रोस्कोप यूज करायला लागतं. तर मायक्रोमीटर अँड नॅनोमीटर आर द युनिट्स यूज फॉर द मेजरिंग साईज. त्यांची साईज जर मेजर करायची असेल तर कुठले युनिट्स यूज करतात, मायक्रोमीटर. काय यूज करतात, मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर. हे जे युनिट्स आहेत ते त्यांची साईज मेजर करण्यासाठी यूज करतात. द कंपोनंट मायक्रोस्कोप इज यूज फॉर ऑब्झर्विंग सेल. द कंपाऊंड मायक्रोस्कोप, हा जो कंपाऊंड मायक्रोस्कोप सगळ्यांना दिसतोय तो कशासाठी यूज करतात, सेल ऑब्झर्व करण्यासाठी यूज करतात. ओके, सेलचं निरीक्षण करण्यासाठी यूज करतात. अँड ऑब्जेक्ट ऑन अ ग्लास स्लाइड मॅग्निफाईड मेनी टाइम्स बाय द लेन्स ऑफ दिस मायक्रोस्कोप. तर आता काय केलं जातं, जेव्हा ऑब्झर्वेशन करायला केलं जातं त्याच्यामध्ये काय करतात, हे जे इथं काचासारखी इथे हे जे मॅग्निफाईंग ग्लास दिसतात ना तुम्हाला, इथं जे ऑब्जेक्टिव्ह लेन्स दिलंय, हे जे मॅग्निफाईंग काय आहेत, लेन्स आहेत. ओके. तर त्याच्या खाली एक काचासारखी पट्टी असते, त्याच्यावर जो तुम्हाला सेल्स असतो तो ठेवला जातो आणि इथून वरतून ऑक्युलर मधून काय केलं जातं, डोळ्यांनी बघितलं जातं आणि आपल्याला इथे जे आहे, जे काचच्या पट्टीवर असतं ते आपल्याला दिसतं. कळालं सगळ्यांना. सगळ्यांना कळालं मायक्रोस्कोप कशासाठी यूज करतात. सगळ्यांना कळालं का, जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, नेक्स्ट बघूया आपण. सगळ्यांना माझा आवाज क्लिअर येतोय. सगळ्यांना माझा आवाज क्लिअर येतोय का, जरा चॅट बॉक्स मध्ये सांगा. ओके, चला नेक्स्ट काय दिलंय पार्ट, लेट्स ट्राय दिस. आता तुम्हाला इथे एक एक्सपेरिमेंट करून बघायला सांगितलंय, एक ऍक्टिव्हिटी दिली आहे. तर काय सांगितलंय बघा, टेक अ पीस और सेगमेंट ऑफ ए ओनियन अँड केअरफुली सेपरेट द थिन स्किन from its concave surface with the help of forceps. Place the membrane on the glass slide and put a drop of water on it. Take care that membrane does not get folded while placing on a slide. Put a drop of dilute solution of iodine or eosine. Eosine
eosin over it and observe under the 10x objective of compound microscope. Don't forget to put a cover slip over the onion skin ऑन द स्लाइड बिफोर प्लेसिंग इट अंडर द मायक्रोस्कोप. तर तुम्हाला काय सांगितलंय इथे बघा, एक कांदा घ्यायचा आहे. ओके, तर कांद्याचा जो खोलगट भाग असतो, माहितीये ना, कांदा कापल्यावर त्याचा आतमधला जो खोलगट भाग असतो, कॉन्केव म्हणजे खोलगट भाग असतो, त्याच्यातला जो पातळ स्किन असते ना, वरची साल बघा, कधी कधी पातळ एकदम असं ट्रान्सपरंट असं स्किन निघतं. ओके, तर जो स्किन काय करायचं, त्याच्यामधून सेपरेट करायचंय. इथे बघा तुम्हाला दाखवलंय, असा जो स्किन दिसतो ना, तो सेपरेट करायचा. ओके, तो सेपरेट केल्यानंतर तर तो जो मेम्ब्रेन असतो, ओके, हा जो कांद्याचा तो हा पार्ट घेतलाय आणि याच्यातनं हा मेम्ब्रेन सेपरेट करायचा. ओके, तसा व्हाईट कलरचा असतो ना, तो सेपरेट केल्यानंतर काय करायचा, तो जो ग्लास काय असतो तो सॉरी, तो घेतल्यानंतर तो काय करायचा, ग्लास स्लाइड म्हणजे जी काचाची पट्टी असते ना मायक्रोस्कोपच्या, इथे मी सांगितलं, इथे काचाच्या पट्टीवर जे काय असतं, जे काय ऑब्झर्व करायचं असतं, एकदम ते एकदम थिन असतं, तर ते सगळं काचाच्या पट्टीवर ठेवायचं, ग्लासच्या स्लाइडवर ठेवायचं. ओके, तर काचेच्या पट्टीवर ठेवायचं, त्याच्यावर काय टाकायचं, पाणी टाकायचं, एक ड्रॉप टाकायचा पाण्याचा. ओके, पाण्याचा ड्रॉप टाकल्यानंतर काय करायचं, ते अशा प्रकारे ठेवायचं काचेच्या पट्टीवर, ते फोल्ड नाही झालं पाहिजे. जर फोल्ड झालं तर तुम्हाला काही त्याच्यातले सेल्स वगैरे दिसणार नाही. ते एकदम सिस्टमॅटिक, एकदम काळजीपूर्वक काय करायचं, त्या काचेच्या पट्टीवर ठेवायचं. ठेवल्यानंतर काय करायचं, त्याच्यावर सोल्युशन टाकायचं, जर आयोडीनचं वगैरेचं सोल्युशन असेल. ओके, ते सोल्युशन त्याच्यावर एक ड्रॉप टाकायचा. एक ड्रॉप टाकल्यानंतर काय करायचं, ते जे 10x त्याचं पण मेजरमेंट असतं, हे जे लेन्स असतात ना, त्याचे डिफरंट डिफरंट मेजरमेंट असतात. तर 10x वाला जो लेन्स असेल, जो 10x वाला लेन्स असेल, त्या लेन्सने काय करायचं, ऑब्झर्व करायचं. त्या मेम्ब्रेनला काय करायचं, त्या 10xच्या लेन्सने काय करायचं, ऑब्झर्व करायचं. ओके, तर डू नॉट फॉरगेट, तुम्हाला काय सांगितलंय, तुम्हाला हे विसरायचं नाहीये की जे तुम्ही मेम्ब्रेन ठेवले त्याच्यावर कव्हर स्लिप सुद्धा ठेवायचं. त्याच्यावर अजून एक एक छोटंसं गोल राऊंड शेपचं असतं, काचेचंच असतं ते, एक पट्टी ते त्याच्यावर ठेवायचं. ओके, तर तुम्हाला ते त्याच्यावर ठेवायला सांगितलं आणि ऑब्झर्व करायला सांगितलंय. इन द सेम वे ऑब्झर्व द सेल्स फ्रॉम द व्हरायस पार्ट्स ऑफ प्लांट्स लाईक लीव्स, bark, root tips, etc. Do you remember that last year you had observed the amoeba and paramecium that are found in the water? तर बघा, तुम्ही हे जे ऑब्झर्व केलं तर तुम्हाला काय दिसणार, सेल ओनियन मधले सेल दिसतील, ते असे असतील, इथे दिसतात ना तुम्हाला, ते असे तुम्हाला ओनियन मधले काय दिसतील, सेल दिसतील. ओके, तसंच तुम्ही ओनियनचं जसं सेल बघितलं, तसंच तुम्ही जे वेगळे वेगळे लिव्ज वगैरे, पानं वगैरे असतील, जर खोडांच्या साली वगैरे असतील, नाहीतर जे मूळ असतात, आपले जे रूट्स असतात, त्याचे जे टिप्स असतात ना, एकदम टोक असतं, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. ते कापायचं टोक मुळाचं आणि त्याचा एक सेक्शन घ्यायचा, त्या काचेच्या पट्टीवर ठेवायचं, त्याच्यावर वॉटर टाकायचं, त्याच्यावर कव्हर स्लिप ठेवायची आणि मग त्या मायक्रोस्कोपच्या खाली काय करायचं, ऑब्झर्व करायचं. त्याचे सुद्धा तुम्हाला काय दिसतील, डिफरंट सेल्स दिसतील. तर हे सगळं तुम्ही त्या मायक्रोस्कोपच्या खाली काय करू शकता, ऑब्झर्व करू शकता. कळालं सगळ्यांना ऍक्टिव्हिटी? हे तुम्ही लॅबमध्येच करू शकता, स्कूलमध्ये जे सायन्स लॅब आहे त्याच्यामध्येच तुम्ही हा एक्सपेरिमेंट करू शकता. कळालं सगळ्यांना? कोणाला काही डाऊट आहे का याच्यामध्ये? ओके, चला नेक्स्ट आपण बघूया. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, आर द सेल्स दॅट यू ऑब्झर्व ऑर अलाइक, तर व्हॉट इज देअर स्ट्रक्चर, व्हॉट आर देअर शेप? आता तुम्ही जे सगळे आता ते कांद्याचं तुम्ही सेल बघितले, तुम्ही ओनियनचे सेल बघितले ना, ते तुम्हाला एकसारख्या दिसल्या का? त्यांची जे स्ट्रक्चर आहे ते कसं होतं, त्यांचे शेप कसे होते, ते तुम्हाला विचारले. ओके, book my friends. Collect the interesting information about cells from the reference book in the school library. For example, the largest cell, smallest cell.
एक्सेट्रा. तर तुम्हाला काय सांगितलंय की तुमच्या स्कूलमध्ये लायब्ररी आहे, सगळ्यांच्या स्कूलमध्ये लायब्ररी असते. तर तुम्हाला सेल बद्दल काय सांगितलं, इन्फॉर्मेशन फाइंड आउट करायला सांगितले. ओके, कलेक्ट करायला सांगितले. जसं रेफरन्स बुक, जे रेफरन्स बुक्स असतात त्याच्यात आता त्यांनी एक्झाम्पल दिलं, द लार्जेस्ट सेल हे रेफरन्स बुक असेल, त्याच्यामध्ये सेल बद्दल खूप अजून डिटेलमध्ये काय इन्फॉर्मेशन दिलेली असेल. तर त्यांनी सांगितले की तुम्ही हे जे हे जे बुक्स आहेत ते रेफर केले तर तुम्हाला अजून सेल बद्दल खूप काही कळेल. ओके, कळायला सगळ्यांना? पेज नंबर 72 पर्यंत सगळ्यांना कळालं का? जरा चॅट बॉक्स मध्ये सांगा, म्हणजे आपण नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करायला. ओके, चला आपण नेक्स्ट पार्ट घेऊया आता. आता आपल्याला त्यांनी विचारलेलं ना क्वेश्चन की तुम्ही जे ओनियन मध्ये सेल्स बघितले ते तुम्हाला सेम स्ट्रक्चरचे दिसले का, सेम शेपचे दिसलेत का? तर आपल्याला त्याच टॉपिक वर काय करायचं आता डिस्कस करायचं. ओके, तर आता न्यू पॉइंट काय, सेल साईज. आता या सेलचा साईज आपल्याला याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेत, कशा प्रकारचे सेल्स असतात, त्यांची साईज काय असते, या टॉपिक मध्ये सांगितलं. ओके, तर देर इज अ ग्रेट व्हेरिएशन इन शेप्स ऑफ सेल. आता हे जे सेलचे जे आकार असतात त्याच्यामध्ये खूप डिफरंट व्हेरिएशन असतात, खूप डिफरन्स असतात. सगळे सेल्स काही एक प्रकारचे नसतात, सगळ्यांचे काही छोटे असतात, काही मोठे असतात, असे डिफरंट डिफरंट शेपचे सेल असतात. देअर शेप्स आर मेनली रिलेटेड टू देअर फंक्शन. तर त्याचे शेप्स हे कोणाच्या रिलेटेड असतात, म्हणजे त्यांचं जे फंक्शन असतं, जसं फंक्शन असतं तसं त्यांचं सेलचं काय असतं, साईज असतं. ओके, त्यांच्या फंक्शनवर ते सगळे सेलचे साईज काय करते, डिपेंड करते. ओके, तर ऑब्झर्व द सेल ऑफ अ डिफरंट शेप शोन बिलो. तर तुम्हाला त्या डिफरंट प्रकारचे सेल्स इथे दाखवलेत बघा. आता फर्स्ट सेल दिलाय त्यांना, हा युनिसेल्युलर सेल आहे, अमिबा. सगळ्यांना माहिती आहे ना, एकपेशीय. युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय. हा युनिसेल्युलर सेल आहे कुठला, अमिबा. ओके, नंतर दिले रेड ब्लड सेल्स. ओके, आपले जे तांबड्या रक्तपेशी असतात ना, रक्ताच्या पेशी, ते दिल्यात त्यांनी. नंतर काय दिलं, सरफेस सेल. सरफेस सेल म्हणजे काय, पृष्ठभागावरील पेशी. ओके, सरफेस सेल्स बोलतात त्याला. बघा, नंतर काय दिलं, मसल सेल. आपले जे मसल्स वगैरे असतात ना, त्याचे सुद्धा सेल्स आहेत बघा. सगळ्यांचे वेगळे वेगळे, सगळ्या पार्टचे वेगळे वेगळे सेल्स आहेत, मसलचे सुद्धा सेल्स आहेत. नंतर काय, एन एक सेल. ओके, अंडपेशी, त्याला बोलतात अंडपेशी, एकचा सुद्धा सेल आहे. अ फॅट सेल. फॅट म्हणजे काय, जी आपली चरबी वगैरे असतं ना, फॅट. काही जण बघा जाडे वगैरे असतात, तर त्यांचे जे फॅट सेल्स असतात, त्यांचे फॅट सेल जास्त असतात म्हणून ते जाडे वगैरे असतात. ओके, ते फॅट सेल्स असतात. स्पायरोगारा सगळ्यांना माहिती आहे, हा सुद्धा युनिसेल्युलर सेल आहे. ओके, नेक्स्ट काय, बोन सेल सुद्धा असतो बघा, बोनचे सुद्धा सेल असतात आपले. नंतर दिले नर्व सेल. नर्व म्हणजे जे आपली नर्वस सिस्टीम असते ना, चेता पेशी बोलतात त्याला, न्यूरॉन, त्याचे सुद्धा सेल्स आहेत बघा. आणि स्पर्म, तर स्पर्मचे सुद्धा सेल आहे. सगळ्यांना कळालं हे डिफरंट डिफरंट सगळे सेल. ते सगळ्यांचे शेप बघा सेम दिसतात का तुम्हाला? सगळ्यांचे सेम शेप आहेत ते, सेलचे जे शेप आहेत ते सेम आहेत का? नो, सगळ्यांचे काय, सेलचे शेप सगळे डिफरंट डिफरंट आहे. ओके, तर बघा, तेच आपण आता स्टडी करूया. द सेल्स आर ऑफ मेनी डिफरंट शेप. तर सेलचे खूप सारे शेप्स आहेत, जसे फॉर एक्झाम्पल सर्क्युलर, गोलाकार, रॉड शेप. रॉडचे जसं रॉड असतो तसा शेपचं असतं. कॉल्युमनार, कॉल्युमनार म्हणजे काय, आयताकार. ओके, जसं इथे सरफेस वाले सेल आहेत ना, ते कसे आहेत, कॉलम सारखे आहेत ना, कॉलम सारखे दिसतात ना सगळ्यांना, तर ते कसे आहेत, कॉल्युमनार. ओके, स्पायरल. स्पायरल म्हणजे काय, जसं हे जे सेल दिसते तुम्हाला बघा, ते काय, स्पायरल सारखी आहे. ओके, स्पायरल सारखी आहे ती नर्व सेल. नंतर काय दिलं, ओव्हल. ओव्हल म्हणजे हा एक सेल आहे, तो कसा आहे, ओव्हल शेपचा आहे. ओके, देन त्यांनी काय दिलं, रेक्टँग्युलर. रेक्टँग्युलरचा कुठला सेल दिसतोय तुम्हाला? बघा, स्पायरोगारा वगैरे आहे ते रेक्टँग्युलर शेपमध्ये. ओके, तर असे डिफरंट डिफरंट सेलचे काय शेप आहेत.
Each cell contains various components for carrying out the life process of the living organism. आणि या सेल मध्ये अजून खूप काही घटक असतात, खूप सारे कंपोनंट्स असतात, त्याच्याने आपले काय जे लाईफ प्रोसेस आहे, जसं मी सांगितलं डायजेशन वगैरे, ते काय होतात त्याच्यानी घडून येतात, त्याच्याने काय होतात ते लाईफ प्रोसेस चालतात. ओके. दिस कंपोनंट्स आर कॉल्ड ऑर्गनेल्स. जे कंपोनंट्स असतात सेलमध्ये सुद्धा अजून कंपोनंट्स असतात, त्याला काय बोलतात ऑर्गनेल. काय बोलतात ऑर्गनेल्स. These organelles are studied in detail with the help of electron microscope, which can magnify images up to 2 into 10 raised to 9 2 billion times their actual time. आता बघा, हे जे सेल्स आहेत तेच किती लहान आहेत, त्यालाच बघण्यासाठी आपल्याला काय करायला लागतं, मायक्रोस्कोप मध्ये बघायला लागतं. ओके. आता त्याच्यामध्ये जे कंपोनंट्स असतील, त्याच्या आतमध्ये जे कंपोनंट्स असतील ते तर अजून किती लहान असतील, खूप स्मॉल असतील ना, ते एकदम टायनी पार्टिकल्स असतील ते. तर त्यांनी सांगितलंय ते किती स्मॉल असतात, 2 बिलियन टाइम्स. 2 बिलियन्स म्हणजे किती छोटे असतात बघा, 2 into 10 raised to 9, म्हणजे एवढे छोटे त्या साईज मध्ये असतात. त्याच्यासाठी काय यूज करतात ते इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप यूज करतात. ओके. जे आपला साधावाला मायक्रोस्कोप सेलसाठी यूज करतात, पण सेलच्या आतमध्ये जे कंपोनंट्स आहेत ते बघण्यासाठी काय यूज करतात, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप यूज करतात. कळालं सगळ्यांना, सगळ्यांना कळालं का. आणि जे कंपोनंट्स असतात त्याला काय बोलतात, सेलमध्ये जे कंपोनंट्स असतात त्याला काय बोलतात ऑर्गनेल्स. काय बोलतात ऑर्गनेल्स. कळालं सगळ्यांना, सगळ्यांना कळतंय का जरा चॅट बॉक्स मध्ये सांगा. तर सेलमध्ये जे काही कंपोनंट्स असतात, टायनी कंपोनंट्स असतात, त्यांना काय बोलतात ऑर्गनेल्स बोलतात. आणि हे जे ऑर्गनेल्स असतात ते कशाने आपण ऑब्झर्व करू शकतो, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपने काय करू शकतो, बघू शकतो, ऑब्झर्व करू शकतो. ओके. कळालं सगळ्यांना. चला नेक्स्ट तो पॅरा आहे तो बघूया. देर आर टू मेन टाइप्स ऑफ सेल. आता आपल्याला सेलचे टाइप्स बघायचे. किती टाइप्स असतात सेलचे, 2 मेन टाइप्स असतात. कुठले, अॅनिमल सेल आणि प्लांट सेल. आता तुम्हाला माहिती आहे सेल कोणामध्ये बनतात, ओनली लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये सेल तयार होतात. ओके. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम कुठले कुठले आहेत, कुठले कुठले लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, कोण कोण लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, सगळ्यांना माहिती आहे प्लांट आणि अॅनिमल्स, हे दोनच काय आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. म्हणून सेल्स पण किती असतात, जे मेन टाइप्स असेल सेलचे ते सुद्धा किती असतील, दोनच असतील. तर कुठले कुठले, अॅनिमल सेल्स आणि प्लांट सेल. ओके. तर these cells consist of various types of membrane bound cell organelles. ओके. तर त्याच्यामध्ये अजून काही छोटे छोटे काय असतात, कंपोनंट्स असतात. टाइप्स ऑफ मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनेल. ओके. प्लांट सेल हॅव अ डेफिनाइट शेप ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ सेल वॉल अराउंड देम. आता जे सेल प्लांट सेल असतं, आता बघा इथे तुम्हाला दिलेत, हा जो फर्स्ट वाला आहे तो प्लांट सेल आहे, सेकंड वाला अॅनिमल सेल आहे. आता जो प्लांट सेल आहे त्याला स्ट्रक्चर येण्यासाठी काय असतं, एक सेल वॉल असतो, जो बाहेरचा एक कव्हरिंग असतं ना त्याला काय बोलतात सेल वॉल. इथे बघा तुम्हाला इथे नाव सुद्धा दिलंय, आयडेंटिफाय त्यांनी इंडिकेट सुद्धा केलंय. जो बाहेरचा एकदम पातळ जे हे स्ट्रक्चर आहे त्याला काय सांगितलं, सेल वॉल आहे. तर प्लांट मध्ये जे शेप येण्यासाठी काय असायला, प्लांटला जे डेफिनेट शेप असतात, ओके, ते कशामुळे असतात, सेल वॉलमुळे असतात. ओके. बिसाइड अनलाइक एनिमल सेल, प्लांट सेल कंटेन सिंगल लार्ज वॅक्युअल. तर आता आपल्या जसं प्लांट मध्ये सेल वॉल असतं तसं आपल्या अॅनिमल्स मध्ये सेल वॉल नसतं. ओके. सेलमध्ये काय असतं, अॅनिमल सेलमध्ये सेल वॉल नसतं. ओके. आणि प्लांट सेलमध्ये काय असतं, मोठ्या प्रमाणात व्हॅक्युअल असतात. ओके. मोठ्या प्रमाणात काय असतात, लार्ज मध्ये एकदम मोठ्या काय असतात, व्हॅक्युअल असतात. बघा इथे दिसतंय ना व्हॅक्युअल, सगळ्यांना दिसतंय का, हे बघा इथे इंडिकेट केलं त्यांनी, दाखवलं व्हॅक्युअल्स. त्याच्यामध्ये प्लांट सेलमध्ये बघा किती मोठा व्हॅक्युअल आहे व्हाईट कलरचा, आणि जो इथे आहे अॅनिमल सेलमध्ये एकदम छोटा आहे. तो प्लांट सेलमध्ये एकदम लार्ज क्वांटिटीमध्ये काय असतो, व्हॅक्युअल असतो. ओके. ऑल दीज सेल्स आर नोन ॲज युकॅरियोटिक सेल. तर या सगळ्या सेलला काय बोलतात, युकॅरियोटिक सेल बोलतात. काय बोलतात, युकॅरियोटिक, दृश्य केंद्रीय पेशी बोलतात. मराठीत त्याला बोलतात दृश्य केंद्रीय. तर हे सगळे जे सेल्स आहेत त्याला काय बोलतात, युकॅरियोटिक सेल. कळालं सगळ्यांना पॅरा. येस, अॅनिमल हॅज, जो अॅनिमल सेल असतो त्याच्यामध्ये
लेस व्हॅक्युअल असतं, पण प्लांट सेलमध्ये एकदम लार्ज क्वांटिटीमध्ये काय असतं, व्हॅक्युअल असतं. ओके. आणि सेल वॉल हा प्लांट सेलमध्येच ओनली प्रेझेन्स असतो, ॲनिमल सेलमध्ये प्रेझेंट नसतो. आणि हे सगळे सेल्स आहेत त्याला काय बोलतात, युकॅरियोटिक सेल. काय बोलतात, युकॅरियोटिक सेल. कळालं सगळ्यांना? आता आपल्याला हे जे सेल मध्ये जे पार्ट आहे, सेलचे पार्ट्स आहेत, ते काय करायचे, स्टडी करायचे. आता त्यांनी एकेकाची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. बघा, द सेल हॅज अ 4 मेन पार्ट्स. आता या सेल मध्ये अजून 4 मेन पार्ट्स असतात. बघा कुठले कुठले, सेल वॉल, सेल मेम्ब्रेन, सायटोप्लाझम आणि सेल ऑर्गनेल. हे सगळे तुम्हाला लक्षात ठेवायचे. ओके. आणि तुम्हाला ही डायग्राम सुद्धा एकदम लर्न झाली पाहिजे. तुम्हाला एक्झाम मध्ये ही डायग्राम काय करायला येईल, काढायला येईल. ड्रॉ द डायग्राम ऑफ ॲनिमल सेल नाही तर प्लांट सेल. तर सगळ्यांनी ही जी डायग्राम आहे ती काय करायची, प्रॅक्टिस करायची, काढायचे. आणि सगळे हे जे नाव आहेत, सगळे नेम्स आहेत त्याचे, कुठल्या कंपोनंटला काय बोलतात, ते सगळं तुम्ही काय करायचं, लक्षात ठेवायचं. ओके. तर ही डायग्राम सगळ्यांना काढता आली पाहिजे. ओके. तर कुठले कुठले 4 मेन पार्ट्स आहेत बघा, सेल वॉल, सेल मेम्ब्रेन, सायटोप्लाझम अँड सेल ऑर्गनेल्स. ओके. तर फर्स्ट बघूया आपण सेल वॉल. आता सेल वॉल म्हणजे काय, तो सगळ्यात बाहेरचा पार्ट असतो, आउटर मोस्ट कव्हरिंग ऑफ द सेल. तर बाहेरची सगळ्यात बाहेरची जी कव्हरिंग असते त्याला काय बोलतात, सेल वॉल बोलतात. दाखवले नाही ते प्लांट सेल मध्ये सगळ्यात बाहेरची जी कव्हरिंग, त्याला काय म्हटलंय, सेल वॉल म्हटलंय. ओके. तर ती कशामध्ये प्रेझेंट असते, ओनली प्लांट सेल मध्ये प्रेझेंट असते. ओके. it is present only in a plant cell. Okay. Cell wall, the cell wall is the outermost covering of a cell. It is present only in a plant cell. Okay. नेक्स्ट आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके. आता प्लाझ्मा मेम्ब्रेन इज ऑल्सो कॉल्ड सेल मेम्ब्रेन. आता प्लाझ्मा मेम्ब्रेन त्यांनी सांगितलं, तर प्लाझ्मा मेम्ब्रेनलाच काय बोलतात, सेल मेम्ब्रेन. बघा इथे दिसेल तुम्हाला, दिसतोय सगळ्यांना. सेल वॉल नंतर इथे नेक्स्ट जो पार्ट आहे, जो नेक्स्ट कव्हरिंग आहे, त्याला काय म्हटलंय, सेल मेम्ब्रेन. आणि अॅनिमल सेल मध्ये डायरेक्ट सेल मेम्ब्रेन आहे. ओके. तर बघा, सेल मेम्ब्रेन म्हणजेच काय, प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर इज अ काइंड ऑफ थिन कव्हरिंग. आता हे सुद्धा एक कव्हरिंग टाईपच असतं. थिन म्हणजे एकदम पातळ कव्हरिंग सारखं असतं. इट इज एक्स्ट्रीमली डेलिकेट अँड फ्लेक्झिबल. एकदम नाजूक आणि पातळ असतं. इट इज द आउटर मोस्ट कव्हरिंग ऑफ द ॲनिमल सेल. आणि ॲनिमल सेलचं हे सगळ्यात वरचं काय असतं, कव्हरिंग असतं. सगळ्यात वरचं जे आवरण असतं ॲनिमल सेलचं, ते कुठलं असतं, सेल मेम्ब्रेन. आणि प्लांट सेलचं कुठलं असतं, सगळ्यात आउटर मोस्ट कव्हरिंग, सेल वॉल. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. ओके. हा डिफरन्स आहे याच्यातला, सेल वॉल, सॉरी, प्लांट सेल आणि ॲनिमल सेल मधला. नेक्स्ट बघा, सायटोप्लाझम. आता सायटोप्लाझम काय, बघा इथे जरा याच्यामध्ये जरा बघा, पिक्चर डायग्राम मध्ये बघा, सायटोप्लाझम तुम्हाला दिसतोय. बघा इथे जे तुम्हाला लिक्विड सारखं पार्ट दिसतोय ना, ते डॉट डॉट मध्ये ब्ल्यू कलरचं त्यांनी दाखवलंय, त्याला काय म्हटलंय त्यांनी, सायटोप्लाझम. तर सायटोप्लाझम काय बघा, द लिक्विड पार्ट इन द सेल प्रेझेंट अराउंड द न्यूक्लियस इज कॉल्ड सायटोप्लाझम. तर न्यूक्लियसच्या साईडला लिक्विड पार्ट असतो. ओके. त्यालाच काय म्हटलंय, सायटोप्लाझम. हा जो सेलच्या साईडला दिसतंय ना, त्याला काय बोलतात, सायटोप्लाझम. ओके. न्यूक्लियसच्या साईडला, न्यूक्लियस बघा कुठे आहे, सगळ्यांना न्यूक्लियस दिसला. दोन्ही याच्यामध्ये, दोन्ही सेलमध्ये आहेत न्यूक्लियस. तर दोन्ही सेलमध्ये जो न्यूक्लियसच्या साईडला जो लिक्विडचा पार्ट आहे, त्याला काय बोलतात, सायटोप्लाझम. काय बोलतात, सायटोप्लाझम, म्हणजे पेशीचा द्रव. ओके. इट ऑक्युपाइज द स्पेस बिटवीन प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस. तर हे कशामधलं स्पेस आहे, कशामधलं स्पेस ऑक्युपाय करतं, की प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि कशातलं, न्यूक्लियस मधलं स्पेस काय करतं, ऑक्युपाय करतं. सेल ऑर्गनेल आर स्कॅटर इन द सायटोप्लाझम. आता जे सेल ऑर्गनेल असतात, ओके, जे डिफरंट डिफरंट सेल ऑर्गनेल असतात, ते कशामध्ये असतात, सायटोप्लाझम मध्ये असतात. तर सेल ऑर्गनेल म्हणजे कुठले सेल ऑर्गनेल, सगळ्यांना दिसतंय का, सेल ऑर्गनेल म्हणजे जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, परत फ्री रायझोझोम, लायझोझोम, हे सगळे आहेत, ते काय आहेत, बाकीचे सेल ऑर्गनेल आहेत. तर हे सगळे कुठे असतात, या सायटोप्लाझम मध्ये असतात. ओके. सगळे इकडे तिकडे पसरलेले, सगळ्यांना कळालं. सगळ्यांना कळतंय ना, सेल ऑर्गनेल.
ओके. आणि त्यांनी नंतर सांगितले सेल ऑर्गनेल म्हणजे काय. दिस मेनली इन्क्लुडेड, आता सेल ऑर्गनेल मध्ये काय काय इन्क्लूड असतं, न्यूक्लियस, एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलम, गॉल्गी बॉडीज, लायझोझोम, मायटोकॉन्ड्रिया, व्हॅक्युओल, प्लास्टिड एक्सेट्रा. प्लांट सेल कंटेन क्लोरोप्लास्ट. आता हे सगळं बाकीचे राहिलेले आहेत ना, ते सगळे काय आहेत, सेल ऑर्गनेल. म्हणजे जे क्लोरोप्लास्ट असतो तो फक्त प्लांट सेलमध्येच असतो. बाकीचे आहेत ते फ्री लायझोझोम, गोल्गी बॉडीज, न्यूक्लियस, एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलम, व्हॅक्युल्स, मायटोकॉन्ड्रिया, हे सगळं काय आहेत, सेल ऑर्गनेल. ओके. आणि हे कशामध्ये पसरलेले असतात, या कशामध्ये, सॉरी, सायटोप्लाझम मध्ये काय केलेलं असतं, ते पसरलेले असतात. ओके, कळालं सगळ्यांना. सगळ्यांना कळालं का, जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला नेक्स्ट पार्ट बघूया आपण. तर विच आर द कंपोनंट कॉमन कंपोनंट्स ऑफ द प्लांट अँड अॅनिमल सेल, विच आर द डिफरंट वन. तर तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये जे सेम सेम जे कंपोनंट्स होते ते कुठले कुठले सेम कंपोनंट्स होते प्लांट आणि अॅनिमल सेल मध्ये, आणि कुठले डिफरंट डिफरंट होते. तर बघा, क्लोरोप्लास्ट अँड सेल वॉल हा फक्त कशामध्ये होता, प्लांट सेल मध्ये होता. ओके. बाकीचे सगळे सेमच आहेत बघा. सगळे बाकीचे प्लांट मध्ये पण आहे, अॅनिमल्स मध्ये सुद्धा आहेत. ओके. तर तुम्ही हे सगळं ऑब्झर्व करायचंय. द न्यूक्लियस इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गनेल ऑफ द सेल. आता हा जो न्यूक्लियस असतो तो आपल्या सेलमध्ये एकदम इम्पॉर्टंट असतो, इम्पॉर्टंट ऑर्गनेल असतो. देर इज अ पोरस डबल मेम्ब्रेन अराउंड इन, त्याच्या साईडला, त्याच्या आजूबाजूला काय असतं, एकदम दुहेरी कवरिंग असतं. ओके. द न्यूक्लियस कंट्रोल ऑल द फंक्शन ऑफ द सेल. आपल्या सेलचं जे काही फंक्शन आहे ते कंट्रोल करायचं काम कोण करतं, न्यूक्लियस करतं. द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज द स्प्रॉलिंग नेट लाईक ऑर्गनेल. ओके. Its function is to make the necessary changes in the proteins produced by rhizosomes and send them to the गॉल्गी बॉडीज. आता हे जे एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलम आहे, ओके, त्याचं काम काय असतं, जे रायबोझोमनी जे काही प्रोटीन्स तयार केलेले आहेत. ओके. रायबोझोम काय करतो, प्रोटीन्स तयार करतो. तर हे प्रोटीन्स मध्ये चेंजेस करून गॉल्गी बॉडीला पाठवायचं. ते काम कोण करतं, एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलम करतो. ओके. तर बघा, एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलमचं काम काय आहे, रायझोझोम काय करतो, प्रोटीन्स तयार करतो. त्या प्रोटीन्सवर काही चेंजेस करायचं, काही त्याच्यामध्ये डिफरंट त्याच्यामध्ये चेंजेस करायचं. ते कोण करतं, चेंजेस करून काय कोणाला पाठवायचं, गॉल्गी बॉडीजला पाठवायचं. ते काम कोण करतं, एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलम. ओके. आता जो गॉल्गी बॉडीज आहे आर मेड अप ऑफ सेव्हरल फ्लॅट सॅक्स. तर ते कशाचे बनलेले असतात, डिफरंट डिफरंट कशाचे बनलेले असतात, सेव्हरल फ्लॅट सॅक्सचे बनलेले असतात. देअर फंक्शन इज द प्रॉपर डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रोटीन. आता त्या गॉल्गी बॉडीजचं काय काम आहे, सगळ्यांना प्रॉपर प्रोटीनचं काय करायचं, डिस्ट्रीब्युशन करायचं. ओके. मायटोकॉन्ड्रिया अँड प्लास्टिड आर ऑर्गनेल विथ द डबल आउटर कव्हरिंग. जे मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड्स आहेत, इथे बघा दिसतील, मायटोकॉन्ड्रिया दिसतात ना सगळ्यांना. तर जो मायटोकॉन्ड्रिया आहे त्याला काय असतं, डबल कव्हरिंग असतं. ओके. त्याला काय असतं, डबल कव्हरिंग असतं. द मायटोकॉन्ड्रिया प्रोड्यूस एनर्जी, दे आर कॉल्ड पॉवर हाऊस ऑफ द सेल. बघा, ते काय करतात, आपल्या सेलमध्ये एनर्जी प्रोड्यूस करतात. आपल्या जे बॉडीमध्ये एनर्जी येते ना, ती कोण तयार करतं, मायटोकॉन्ड्रिया तयार करतं. आणि म्हणूनच मायटोकॉन्ड्रियाला काय बनतं, काय बोलतात, पॉवर हाऊस ऑफ द सेल. आपल्या सेलचं पॉवर हाऊस कोणाला म्हटलं जातं, मायटोकॉन्ड्रियाला. ओके. द क्लोरोप्लास्ट इन द प्लांट सेल कॅरी आउट द फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस. आता फोटोसिंथेसिसचं फंक्शन तुम्हाला माहिती आहे. फोटोसिंथेसिस म्हणजे काय, फूड तयार करायचं ना. जे प्लांट फूड तयार करतात ते कशाच्या प्रोसेसने करतात, फोटोसिंथेसिस. त्या फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये क्लोरोप्लास्ट काय इम्पॉर्टंट आहे. क्लोरोप्लास्टमुळेच काय होतं, फोटोसिंथेसिस होतं. ओके. फूड तयार होतं, प्लांट्समध्ये फूड तयार होतं. व्हॅक्युअल हेल्प टू थ्रो आउट द वेस्ट प्रोडक्ट्स ऑफ द सेल. आता हे जे व्हॅक्युअल्स आहेत ते काय करतं, आपल्या शरीरामध्ये जे काही कामाचं नसतं, म्हणजे सगळं डायजेशन झालं की जे काही उरलेला भाग असतो तो काय करतो, बाहेर टाकायचं काम कोण करतं, व्हॅक्युअल करतं. ओके. वेस्ट प्रोडक्ट कोण तयार करतं, व्हॅक्युअल तयार करतं. तर व्हॅक्युअल इन अॅनिमल सेल आर स्मॉल अँड
वेअर ॲज ओनली वन लार्ज व्हॅक्युअल इन अ प्लांट सेल. तर आपण आधीच बघितलं, जो व्हॅक्युअल असतो तो ॲनिमल सेलमध्ये काय असतो, एकदम छोटा असतो. आणि पण प्लांट सेलमध्ये तो एकच असतो पण खूप मोठा असतो. कळायला सगळ्यांना हा पॅरा? न्यूक्लियस म्हणजे काय, तो सगळं सेलचं जे फंक्शन असतं ते काय करतं, कंट्रोल करतो. ओके. नंतर त्यांनी काय सांगितलंय, रायझोझोम्स नाही, त्यांनी काय सांगितलंय, सॉरी, एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलम. त्यांनी काय सांगितलंय, एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलमचं काय काम आहे, जे रायझोझोम प्रोटीन्स तयार करतात ते प्रोटीन्स काय करायचं, त्याच्यावर चेंजेस करून गोल्गी बॉडीकडे पाठवायचं. ते काम कोण करतं, एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलम. आता जे गोल्गी बॉडीज आहे ते काय काम करतं, सगळ्यांना प्रत्येकाला बरोबर डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे प्रोटीन्सचं, हे काम कोण बघतं, गोल्गी बॉडीज बघतं. ओके. नंतर त्यांनी काय सांगितलं, मायटोकॉन्ड्रिया. जो मायटोकॉन्ड्रिया आहे तो काय करतो, एनर्जी प्रोड्यूस करतो. त्याच्यामुळे त्याला काय बोलतं, पॉवर हाऊस ऑफ दी सेल. आपल्या सेलचं काय बोलतात, त्याला पॉवर हाऊस बोलतात. ओके. नंतर प्लांटमध्ये जो क्लोरोप्लास्ट असतो, ओके, तो काय काम करतो, फोटोसिंथेसिस म्हणजे फूड तयार करायचं काम कोण करतं, क्लोरोप्लास्ट करतं. आणि नंतर त्यांनी काय सांगितलं, व्हॅक्युअल. हे जे व्हॅक्युअल आहे, जे आपलं वेस्ट प्रोडक्ट आहे, आपल्या बॉडीमध्ये जे वेस्ट प्रोडक्ट तयार होतं त्याला बाहेर टाकायचं काम कोण करतं, व्हॅक्युअल्स करतं. आणि हे व्हॅक्युअल्स प्लांटमध्ये एकदम मोठ्या लार्ज प्रमाणात असतात, लार्ज अमाऊंट मध्ये असतात, आणि अॅनिमल सेलमध्ये एकदम स्मॉल क्वांटिटी मध्ये असतात. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. तर त्यांनी नंतर इथं सांगितलं, यूज युअर ब्रेन पॉवर. हाऊ डू द सेल अक्वायर डेफिनाइट शेप? हाऊ आर द सेल प्रोटेक्टेड? तर व्हॉट आर द नीड्स ऑफ सेल? तर तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर काय करायचं, शोधायचे. जे सेलला एकदम शेप कसा मिळतो, त्यांचं प्रोटेक्शन कोण करतं, आणि त्यांच्या नीड्स काय, ते तुम्हाला काय करायचं, फाइंड आउट करायचं. ओके. तर सगळ्यांना कळालं इथपर्यंत? नेक्स्ट पार्ट आहे मायक्रो ऑर्गॅनिझम. जो जो नेक्स्ट पार्ट आहे तो आपण लेस क्लासमध्ये घेऊया. ओके. तर सगळ्यांना आतापर्यंतचं सगळं कळालं का, प्लांट सेल, अॅनिमल सेल, जे डायग्राम वगैरे मी सांगितले, सगळ्यांचे डिफरंट डिफरंट फंक्शन सुद्धा सांगितले, ते सगळ्यांना कळाले का? तर सगळ्यांचं होमवर्क काय आहे, जेवढा जेवढा पार्ट आपला झालाय, ओके, जेवढा लेसन आपला पार्ट शिकून झालाय, तर ते एक्सरसाइज मध्ये काय करायचंय, त्याचा जे क्वेश्चन असतील एक्सरसाइज मध्ये, जे जे क्वेश्चन असतील, जो पार्ट झालाय, फॉर एक्झाम्पल आता आपण बघूया इथे कुठल्या कुठल्या पार्ट बद्दल. बघा, आता आन्सर इन क्वेश्चन मध्ये व्हॉट इज सेल हा पार्ट आपला झालेला आहे, तो तुम्ही क्वेश्चन आन्सर लिहायचे. ओके. नेम द डिफरंट ऑर्गनेल्स इन अ सेल हा सुद्धा पार्ट आपला झालेला आहे, तर हे दोन क्वेश्चन लिहायचे. नंतर काय झालंय, द ऑर्गनेल कॉल्ड द डॅश इज प्रेझेंट इन द प्लांट सेल ओनली हा सुद्धा पार्ट आपला झालेला आहे. ओके. तर जे जे पार्ट आपला झालाय, आता व्हॉट इज डिफरन्स बिटवीन अस, जे प्लांट सेल आणि अॅनिमल सेल मधला डिफरन्स काय ते सुद्धा तुम्ही लिहायचंय. ओके. स्केच अँड डिस्क्राईब इन युअर ओन वर्ड्स प्लांट सेल अँड अॅनिमल सेल. बघा, तुम्हाला सांगितलंय मी, डायग्राम काढायचे, स्केच काढायचे आणि त्याला डिस्क्राईब करायचंय, ते सुद्धा तुम्ही करायचंय. ओके. लास्ट अजून, ओके, एवढंच. ते एवढा पार्ट आपला झालाय, जे जे क्वेश्चन आपल्या झालेल्या पार्टवर आहेत, रिलेटेड आहेत, आपल्या झालेल्या पार्टवर रिलेटेड आहेत, ते काय करायचे, क्वेश्चन आन्सर लिहायचे. ओके. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं? होमवर्क कळाला का सगळ्यांना? ओके. तर तुम्ही क्लास लेफ्ट करू शकता. बाय एव्हरीवन. येस, मी गुगल क्लासरूम मध्ये होमवर्क सेंड करणार आहे. चला सगळ्यांनी क्लास लेफ्ट करा पटकन.
क्लास लेफ्ट करा. प्रेरणा भोपी आणि विलास साबळे, क्लास लेफ्ट करा. चला पटकन. क्लास लेफ्ट करा. प्रेरणा भोपी, विलास साबळे, क्लास लेफ्ट करा. विलास साबळे, क्लास लेफ्ट करा. क्लास लेफ्ट करा. विलास साबळे.